33 कोटी वृक्ष लागवड प्रकरणी सुधीर मुनगंटीवार यांना क्लीन चिट. महाविकास आघाडी सरकारच्या काळात चौकशी समिती नेमली होती. गैरव्यवहार झाला नसल्याचा चौकशी समितीचा अहवाल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाव आणि चिन्हाच्या वादासंदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये आज सुनावणी होण्याची शक्यता. लोकसभेनंतर ठाकरे गटाचं मिशन विधानसभा. आदित्य ठाकरे आजपासून विधानसभा निहाय दौरे सुरू करणार. आज कर्जत आणि उरण विधानसभेचा दौरा करणार. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज पुणे दौऱ्यावर. भाजपच्या प्रदेश अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेणार. येत्या 21 जुलै रोजी अमित शहा यांच्या उपस्थितीत पुण्यामध्ये भाजपचं राज्य अधिवेशन. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नवी दिल्ली दौऱ्यावर. राज्यातील संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारावर पक्षश्रेष्ठींशी चर्चा करण्याची शक्यता. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला विदर्भात जास्त जागा हव्यात. काटोल, हिंगणा, उमरेडसह नागपुरातील 2 जागांवर पवारांचा दावा. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस 288 जागांचा सर्व्हे करणार. 288 पैकी ज्या ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार आघाडीवर असतील त्या जागांवर पक्ष दावा करेल. प्रफुल्ल पटेल यांची माहिती. अहमदनगर लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी निलेश लंके राष्ट्रवादीकडून तयार होते. अनौपचारिक गप्पांमध्ये अजित पवारांची माहिती. मिलिंद नार्वेकरांनाच मतदान केलं. क्रॉस वोटिंग केल्याचा संशय वर्तवला जात असताना आमदार हिरामण खोसकर यांचं स्पष्टीकरण. आपल्यावर आरोप करणाऱ्यांविरोधातच पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करणार. खोसकरांची प्रतिक्रिया. शहरी नक्षलवादाच्या विरोधात येत असलेल्या महाराष्ट्र जनसुरक्षा कायद्याला युवक काँग्रेसचा विरोध. या कायद्याने तरुणांचा आवाज दाबला जाईल. युवक काँग्रेसचा दावा. काँग्रेस आमदार असलम शेख आणि अमीन पटेल पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांची भेट घेणार. कोल्हापूरमधल्या विशाळगडावर झालेल्या हिंसाचाराच्या अनुषंगानं कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात चर्चा करण्यासाठी भेट घेतली जाणार. विशाळगड प्रकरणावरून एमआयएम आक्रमक. 19 जुलैला कोल्हापूरमध्ये एमआयएमचा मोर्चा. जलील यांचं फेसबुकवरून कार्यकर्त्यांना मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन. पुढच्या 16 महिन्यांसाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष कोण होणार या प्रश्नाचं उत्तर कदाचित आज मिळण्याची शक्यता. अर्ज मागे घेण्याचा आज अखेरचा दिवस. अध्यक्षपदासाठी 3 उमेदवार रिंगणार. कोल्हापुरातील पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत पुन्हा एकदा वाढ होण्यास सुरुवात. सध्या नदीची पाणी पातळी 30 फुटांवर. जिल्ह्यातले 31 बंधारे पाण्याखाली. ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर सुरू असलेल्या रस्ते दुरुस्ती आणि मेट्रोच्या कामामुळे ठाणे ते विक्रोळी दरम्यान काही काळ वाहतूक कोंडली. मुंबई नाशिक महामार्गावरच्या वाहतूक कोंडीवर उतारा. अवजड वाहनांसाठी वेळमर्यादा. तातडीनं खड्डे बुजवण्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसेंचे निर्देश. ठाणेकरांची चिंता वाढली. स्वाईन फ्लूची रुग्णसंख्या 113वर. प्रशासनाचा अलर्ट मोड. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. स्थानिक पोलीस वादग्रस्त अधिकारी पूजा खेडकरच्या वाशिमच्या शासकीय निवासस्थानी. आरोपांसंदर्भात माहिती देण्यासाठी खेडकरांनी पोलिसांना बोलावलं. पूजा खेडकर प्रकरणाचा अहवाल पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी स्थानिक पोलिसांकडून मागवला. तर दुसरीकडे या प्रकरणाचा केंद्र सरकारच्या वतीनं अतिरिक्त सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून तपास सुरू. समीर वानखेडेंविरोधात सीबीआयनं दाखल केलेल्या प्रकरणात आपली ही साक्ष नोंदवा. ज्येष्ठ आरटीआय कार्यकर्ते केतन तिरोडकर यांची हायकोर्टात याचिका. याचिकेवर आज सुनावणी. हवामान विभागाकडून रायगडसाठी रेड अलर्ट. नागरिकांना सतर्कतेचं आवाहन. मुंबईसह कोकणात आजही मुसळधार पावसाचा अंदाज. मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूरसाठी ऑरेंज अलर्ट जारी. जुलैच्या पहिल्या 15 दिवसात झालेल्या चांगल्या पावसामुळे राज्यात सरासरीपेक्षा 15% जास्त पाऊस. मात्र अद्यापही विदर्भ, सातारा, नंदुरबार, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात दमदार पावसाची प्रतीक्षा कायम. मुसळधार पावसामुळे राज्याच्या ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पूरसदृश स्थिती निर्माण. पूरस्थिती रोखण्यात सरकार असमर्थ असल्याचं म्हणत आता देवालाच आदेश द्यायचे का? उच्च न्यायालयाचा सरकारला सवाल. हरित ठाणे अभियानांतर्गत ठाणे महापालिकेनं आतापर्यंत 3000 प्रजातीची 37,000 झाडं लावलेली आहेत. 15 ऑगस्टपर्यंत 1 लाख झाडं लावण्याचा पालिकेचा मानस.
सगळ्या संतांच्या पालख्या वाखरीतून पंढरपूरकडे विठ्ठलाच्या भेटीसाठी मार्गस्थ। विसावा पादुका इथं तुकोबा आणि माऊलींच्या पालखी सोहळ्यातील शेवटचं उभं रिंगण पार पडणार। आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर चंद्रभागेच्या तीरी लाखो वारकऱ्यांची मांदियाळी। चंद्रभागा पात्रात दुर्घटना टाळण्यासाठी सुरक्षा रक्षकांच्या बोटींची गस्त। आषाढी एकादशीसाठी विठ्ठल रुक्मिणी मातेचा विशेष पोशाख। विठुरायासाठी भगव्या रंगाचा शेला आणि मखमली सोवळं, तर रुक्मिणी मातेसाठी बंगळुरूहून आणलेली भरजरी नऊवारी साडी। परळीच्या कन्हेरवाडी गावातील सोमनाथ विद्यालयाकडून आषाढी वारीनिमित्त वृक्षदिंडी महोत्सवाचं आयोजन। गाववारीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी वृक्षारोपणाचा संदेश दिला। बीड जिल्ह्यातील सोमनाथ विद्यालयाचा अनोखा उपक्रम। राज्य महामंडळाची 10वी-12वीची पुरवणी परीक्षा आजपासून सुरू होणार। 8 ऑगस्टपर्यंत ही परीक्षा सुरू राहणार। 10वीच्या परीक्षेसाठी 28,976 तर 12वीच्या परीक्षेसाठी 56,845 विद्यार्थ्यांची नोंद। साखरेची किमान विक्री किंमत लवकरच 4,200 रुपये प्रति क्विंटल एवढी वाढवणार। याबाबत लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळाने निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी दिली आहे। बुलढाण्याजवळ समृद्धी महामार्गावर पुलाला मोठं भगदाड। बुलढाण्याहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर भगदाड पडल्यानं 15 दिवसापासून 2 लेन बंद। घाटकोपरमधील होर्डिंग अनधिकृत असल्याच्या 4 तक्रारी रेल्वे पोलीस आयुक्तांकडे दुर्घटनेच्या आधी आल्या होत्या। मग रेल्वे पोलीस आयुक्तांनी कारवाई का केली नाही? तत्कालीन पोलीस आयुक्त खालिद यांचा सवाल। वन नेशन वन गोल्ड रेट धोरणाला बहुतांश सोने व्यापाऱ्यांची संमती। त्यामुळे लवकरच देशभरात सोन्याचे दर एकसमान होणार। ऑनलाईन खाद्यपदार्थ मागवणं महागलं। महसूल आणि नफा वाढवण्यासाठी स्विगी झोमॅटो कंपन्यांची प्लॅटफॉर्म शुल्कात 20% वाढ। नेहमी ऑनलाईन फूड ऑर्डर करणाऱ्यांना आता पुन्हा विचार करावा लागणार। कॉल ड्रॉपच्या समस्येमुळे मोबाईल युजर हैराण। 10 मोबाईल धारकांमागे 9 जणांना कॉल ड्रॉपची समस्या जाणवत असल्यानं नागरिक त्रस्त। नृसिंहवाडी दत्त मंदिराचा दक्षिणद्वार सोहळा संपन्न। कृष्णा आणि पंचगंगेचं गाभाऱ्यातील पाणी ओसरल्यानंतर मंदिरात स्नान करण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी। उच्च न्यायालयासाठी सप्टेंबरपर्यंत बीकेसीमध्ये 4 एकर जमीन देणार। राज्य सरकारची सर्वोच्च न्यायालयात माहिती। म्हाडाच्या जमिनीवर बेकायदेशीररित्या उभारण्यात आलेल्या होर्डिंगवर तुर्तास म्हाडाकडून कारवाई नाही। होर्डिंगसाठी मुंबई महापालिकेनं परवाना दिल्यानं पालिकेच्या कारवाईनंतर म्हाडा कारवाई करणार। राज्य कबड्डी असोसिएशनच्या निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान। लवकरच होणार सुनावणी। हौशी कबड्डी असोसिएशनचे प्राध्यापक अशोक कुमार चव्हाण आणि राष्ट्रीय खेळाडू फिरोज पठाण यांनी याचिका दाखल केली होती। पैठण महामार्गावरच्या ढोरकीन गावाजवळ छत्रपती संभाजीनगर शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटली। लाखो लिटर पाणी वाया। त्यामुळे पाणी पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता। नागपूरमध्ये भूमाफियांविरोधात पोलिसांनी आयोजित केलेल्या खास शिबिरात तक्रारींचा पाऊस। एकच जमीन अनेकांना विकली। जमीन बळकावल्याच्या तक्रारी 30 प्रकरणांमध्ये तात्काळ गुन्हे दाखल। अमेरिकेमध्ये उपराष्ट्रपती पदासाठी रिपब्लिकन पक्षाकडून जेडी वेन्स यांना उमेदवारी। डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून जेडी वेन्स यांच्या नावाची घोषणा। अभिनेत्री रकुलप्रीतचा भाऊ अमनप्रीत सिंग याला ड्रग्ज प्रकरणात अटक। अमनसह 5 जणांना हैदराबादमध्ये अटक। कोकेन, पासपोर्ट आणि 10 मोबाईल जप्त। जम्मू काश्मीरच्या डोडामध्ये दहशतवाद्यांसोबत सुरक्षा दलाची चकमक सुरू। शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांचा जवानांवर हल्ला। हल्ल्यामध्ये लष्कराच्या कॅप्टनसह 5 जवान शहीद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।